नमस्कार मंडळी, रामनवमीला मी चण्याची भाजी केली, तिच्यात लसूण आणि कांदा नव्हता घातला. आज त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी ग्रेव्ही करूया. ग्रेव्हीसाठी मी घेतला 1 लाल मिरचा, टमाटर आणि 1 इंच अद्रक आणि थोडं जिरं. या सगळ्यांची पाणी घालून आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे. आता आपण एका वाटीमध्ये घेऊया धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि त्याचसोबत थोडासा काळा मसाला. गरम मसाला घेतला तरीही चालेल. यात पाणी टाका आणि याची छान अशी एक पेस्ट तयार करून घ्या. आता कढईमध्ये तेल टाका आणि तेल तापलं की त्यामध्ये ही आपली जी पेस्ट आहे मसाल्याची ती घाला. हे छान एकजीव करा आणि यामध्ये आता घाला चवीप्रमाणे मीठ घालून झालं की यामध्ये आपण जो आपला मसाला तयार केला होता म्हणजे ग्रेव्ही ती टाका. टमाटर छान बारीक केलेले असतात त्यामुळे याची चव छान येते. आता कढीपत्ता टाका आणि पाणी पूर्ण सुकेपर्यंत हे शिजू द्या. आपण बघू शकतो छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपले चणे घाला, एक छान उकळी येऊ द्या. झाली मग कांदा लसूण न घालता एकदम चविष्ट भाजी अशी तयार. आवडलं असेल तर आम्हाला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली.